नमस्कार. रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले किचन बघणार आहोत, जे आपण संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी वापरू शकतो. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला 6 नंबरचे पांढरे मोती, गुलाबी मोती लागणार आहेत, तंगूस लागणार आहे, कात्री आणि हे किचनसाठी रिंग लागणार आहे आणि सुई लागणार आहे. तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये 4 मोती घेतलेले आहेत, 3 पांढरे आणि 1 गुलाबी घेतलेला आहे. हे 4 मण्यांचा चौकोन करून घ्यायचा. आता त्या गुलाबी मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे. आता इथं परत आपण 3 गुलाबी मोती घालणार आहोत. तीन मोती घातले आणि परत त्याच गुलाबी खालच्या गुलाबी मोतीमधून काढून हे 4 मण्यांचा चौकोन केलेला आहे. आता परत ह्या गुलाबी मोतीपर्यंत सुई घेतली. आता इथं आपण एक पांढरा, एक गुलाबी आणि परत एक पांढरा असे 3 मोती घेतलेत. परत त्याच गुलाबी मोतीमधून काढायचं. परत 4 मण्यांचं चौकोन झालेलं आहे. आता परत सुई परत गुलाबी मोतीपर्यंत घ्यायची आहे. आता इथं परत 3 मोती घालायचे गुलाबी. इथं पण 4 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे. आता परत गुलाबी मोतीपर्यंत मधला गुलाबी मोती आहे त्याच्यामध्ये सुई घ्यायची. आता इथं परत एक पांढरा, एक गुलाबी आणि पांढरा असे 3 मोती घ्यायचे. परत गुलाबी मोतीपर्यंत घ्यायची सुई. आता इथं परत 3 गुलाबी मोती घ्यायचे आणि 4 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे. आता परत गुलाबी मोतीपर्यंत घ्यायचा. मधल्या गुलाबी मोतीपर्यंत सुई घ्यायची. हे आपण मधला भाग करून घेतोय. इथे एक गुलाबी, एक पांढरा सुरुवातीला, एक गुलाबी आणि परत एक पांढरा. अशा प्रकारे त्या परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची. दुसरी ओळ करायची म्हणून आपण ह्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची. तर आता हे सुरुवातीची मधली जी पट्टी केली त्याच्यामध्ये 3 गुलाबीचे चौकोन येणार आहेत पूर्ण. अशा प्रकारे करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुढची डिझाईन करायला सोपं जातं. असे एकूण हे 7 चौकोन झालेले आहेत. त्याच्यामध्ये 3 आपण पूर्ण गुलाबीनी केलेले आहेत. आता हे दुसरी ओळ करताना फक्त पांढरे मोती घालत आपण विणत जायचं आहे. आता इथं 3 पांढरे मोती घालायचे. तिथं 3 पांढरे घेऊन नेहमीप्रमाणे चौकोन करून घ्यायचे. परत ह्या मोतीमध्ये सुई घेतली आपण. आता इथं परत 2 पांढरे मोती घालायचे. ह्या बाजूचा सगळा आपण पूर्ण पांढऱ्या मोतींनी करून घेणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण खालीपर्यंत आपण ही पूर्ण ओळ पांढरे मोती घालून करून घेऊया इथपर्यंत. आता हा भाग एक भाग झाला. आता ह्या गुलाबी मोतीच्या तिकडचा भाग पण आपण पूर्ण पांढऱ्या मोतींनीच करणार आहोत. इकडं कसं बनवलं तसंच बनवायचं आहे. पण सुरुवातीला 3 मोती घ्यायचे. मधला जो भाग आपण गुलाबी मोतींनी घेतला आहे त्यामुळे हे दोन्हीकडचे करायला आपल्याला सोपं जाणार आहे. तर इथं पण इथंपर्यंत पूर्ण पांढऱ्या मोतींनी विणून घेऊया आपण. अशा प्रकारे ही पट्टी पूर्ण झालेली आहे विणून आपण केलेली. आता ही सुई आपण मधला जो गुलाबी मोती आहे तिथं घेतलेला आहे. आता इथं एक पांढरा मोती, एक गुलाबी आणि एक पांढरा असे 3 मोती घ्यायचे आणि परत त्याच गुलाबी मोतीमधून सुई काढायची. आता परत सुई वरच्या गुलाबी मोतीपर्यंत घ्यायची आहे.
आता इथं पण असंच घ्यायचं आहे. असे आपण 5 चौकोन करून घेणार आहोत. पांढरा, गुलाबी आणि पांढरा. आता परत गुलाबी मोतीपर्यंत घ्यायचे. आता हे 1 आणि 2 झाले. असे आपण एकूण 5 चौकोन करून घेऊयात. आता 5 चौकोन तयार झालेले आहेत. आता शेवटला आपल्याला आकडा करायचा आहे. तिथं तो गुलाबी मोतीमध्ये सुई घेतली. आता इथं 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत. आणि ही किचनची जी रिंग आहे ती त्याच्यामध्ये ओवून घ्यायची आहे शेवटच्या ह्याच्यामधून. आणि परत 3 मोती घालायचे आहेत. परत त्या गुलाबी मोतीमधून सुई काढूयात, म्हणजे ही रिंग आपणच व्यवस्थित अडकली जाईल. आता परत एकदा आपण घेणार आहोत, म्हणजे रिंग पडू नये म्हणून अजून एकदा विण घ्यायची. सगळ्या मोतीमधून काढून त्या रिंगमधून पण घ्यायची आणि इथं गाठ मारून 1-2 मोतीमधून घ्यायचं आणि गाठ मारून घ्यायची. दोन वेळा गाठ मारूयात. इथं कट करून घ्यायचं आहे दोरा. अशा प्रकारे हे सुंदर असं किचन तयार झालेलं आहे. बॅटच्या आकारामध्ये आपण हे किचन बनवलेलं आहे. हे संक्रांतीला वाण देण्यासाठी अगदी उपयुक्त आहे. जे आपण दिलेलं वाण हे लोक किचन म्हणून त्याचा उपयोग पण करू शकतील. हे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये बनवून ह्या संक्रांतीमध्ये तुम्ही असे काहीतरी वेगळं वाण देण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद.